राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब राजेंद्र जैन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार। पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार, प्रामाणिकपणे काम करणार, उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया। पक्षानं एकमतानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सुनील तटकरे यांची माहिती तर छगन भुजबळ नाराज नाही, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच। भुजबळांच्या चर्चांवरून तटकरेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाशिकमध्ये गिरीश महाजनांची भेट। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीते आणि प्रसाद हिरेंसोबत चर्चा झाली। महाजन दोघांसोबतही चर्चा करणार आहेत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया तर महाजनांची शिंदेंसोबतही चर्चा झाली आहे, सामंतांची माहिती। नाशिक विधान परिषदेवर उदय सामंत यांच्याशी 1.5 तास चर्चा केली। समोरचा उमेदवार किती कुचकामी आहे हे सामंतांना सांगितलं। बंडखोरी ना भाजप विरोधात ना शिवसेनेविरोधात। नाशिक विधान परिषदेत अपक्ष लढणाऱ्या प्रसाद हिरे यांची प्रतिक्रिया। नाशिकची बंडखोरी रोखण्यात संकटमोचक अपयशी ठरले। गिरीश महाजन यांना आपल्या प्रभाव क्षेत्रात बंडखोरी रोखता आली नाही। नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवरून एकनाथ खडसे यांचा महाजनांवर निशाणा। नाशिक विधान परिषदेमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन निवडून येतील। नंदकिशोर महाजन यांची जळगावमध्ये बाजू मजबूत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। भाजप आणि शिंदेंची नैसर्गिक युती म्हणून निमंत्रण नाही। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं आदित्य ठाकरे यांचा टोला। आता निमंत्रण पत्रिकेवर नाव नसू द्या, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव असेल। शिवसेनेला डावलून शिवसेना थांबणार नाही। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमावरून बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं शिवसैनिकांना वाटतं। शिंदेंनी मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामं केली। आमचं संख्याबळ वाढवण्यासाठी राज्यभर संघटना वाढवायचे। प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। पोलीस बचाव पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती देणार। शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित कुर्ला फेस्टिव्हल 2026 कार्यक्रमात शिंदेंची ग्वाही। दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे हजेरी लावणार। महाराष्ट्रभर आंदोलन केलं। 350 गुन्हे दाखल झाले। आणखी काही गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते। पुढचं आयुष्य जेलमध्ये जाईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। काँग्रेस प्रदेश कार्यालयात 10, 11 आणि 12 तारखेला बैठका होणार। बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार गेला त्याचा काही फरक पडला नाही, किशोर मासाळचं वक्तव्य। अजित पवारांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। अजित पवारांवरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळचा माफीनामा। 1 दिवसाचा अन्नत्याग करणार, आत्मक्लेश करणार, मासाळचं स्पष्टीकरण। पालकमंत्रीपद आतापर्यंत तटकरेंनीच अडवून ठेवलं होतं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आमदार महेंद्र दळवी यांचा गंभीर आरोप। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव घेतलं पण सुनेत्रा पवार यांचा उल्लेख टाळला। तटकरेंच्या वक्तव्यावर दळवींचा संशय। यवतमाळमधील काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून कांबळेंनी घेतली होती माघार। बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईक यांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता, आता पक्षावर ही नामुष्की आली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईक यांची नाराजी। कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नाही। माजी आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया। भाजप शिंदेसेनेला बाजूला करत असल्याची वस्तुस्थिती। वैभव नाईक यांची टीका। भविष्यात भाजप शिवसेना वेगळी लढल्यास निलेश राणे शिवसेनेत राहणार नाहीत, ते वडिलांच्या पक्षात जातील असा दावा। मंत्री जरी आपला असेल आणि चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा। गोंदियातील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। मवियाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याकडून विधान परिषदेच्या मतदारांचा मेळावा। विरोधी उमेदवार अभयसिंह जगताप यांची उंची वाढली, मात्र त्यांची बौद्धिक वाढ झाली नाही। जगतापांना 22 तारखेला अदृश्य शक्तीची ताकद समजणार, मंत्री जयकुमार गोरे यांचा टोला।
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 11 पराभूत उमेदवारांना खर्चाचा अधिकृत हिशोब न देणं महागात पडण्याची शक्यता. वारंवार नोटीस देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक भेट. प्रवाशांची गैरसोय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना छापलं विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश. आजोबा आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला एसटी बस पास मोफत करा. आपण आपल्या नातवाचा हट्ट पुरवला, छात्र भारतीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले. अमेरिकेला आता परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार, दिपकेंचा इशारा. जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं म्हणू शकता, अभिजित दिपके यांचा सवाल. आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन शांततेत आंदोलन केलं, अभिजित दिपके यांचं फडणवीसांच्या टीकेला उत्तर. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासही तयार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. बेस्टच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांचा 18 जून नंतर बेमुदत संपाचा इशारा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी अद्याप मिळाली नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी. 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची केली स्थापना. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू. केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय. आजपासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसणार. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ. काही ठिकाणी रस्त्यावर साचलं होतं पाणी. नाशिकच्या मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पावसाची जोरदार बॅटिंग. सखल भागात पाणी साचलं. अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं. नालेसफाई वेळेवर न झाल्यामुळे पाटीलमळा, चांदणी चौक, अयोध्यकाली, विक्रमनगर या भागांमधील नागरिकांच्या घरात पाणी. सांगलीत पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी. शहरातील स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातून वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ. नांदेड शहरातील विविध भागात जोरदार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ. वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार अभिजित पाटील यांच्याकडून शेताच्या बांधावर जात पाहणी. वडोली, आढेगाव, चांदस, टाकळी, आलेगाव, गारकोले या गावात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे करमाळा तालुक्यातील देवळाली आणि रोशेवाडीमधील घराची पडझड. देवळाली इथे एका घरावरील पत्रे उडून गेल्यानंतर त्यावरील दगड खाली पडून 2 महिला किरकोळ जखमी. जळगावच्या जामनेरमध्ये कार आणि क्रुझरचा भीषण अपघात. कारमधील 2 महिलांचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी, तर क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी. वाडी किल्ला गावाजवळ दुर्घटना. अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती. रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह. संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजब दावा. जालन्यामध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार. परतूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेला. रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेल्याची प्रकार. सिन्नरच्या मानेगाव बायपास ब्रिजखाली कारची दुचाकीला धडक. दुचाकीवरील बालकासह एक जखमी. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. मालेगावमध्ये बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती माता आणि नवजात बालकाचा मृत्यू. कोणतीही डिग्री नसताना घरीच प्रसूती केल्याचं उघड. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये कार्यरत अभियंत्याचा घातपात झाल्याचं तपासातून समोर. पत्नी आणि मेहुण्यानं लक्ष्मण मंडले यांची हत्या केल्याचं उघड. घातपाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर. सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. बुलढाण्यातील राजुरा हत्याकांड प्रकरणी पोलिसांवर मोठा आरोप. पोलिसांनी बेदम मारहाण करत न केलेला गुन्हा कबूल करायला लावला. शिवानी कळमेकरच्या भाऊ आणि वडिलांचा आरोप. राज्याचे पोलीस महासंचालक जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भेट देणार. मुंबईच्या मालाडमधील कुरारप्पा पाडा परिसरात एका व्यक्तीचा अनेकांवर चाकू हल्ला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचं पोलीस ठाण्याबाहेर शांततेत आंदोलन. दरम्यान कुरारमधील चाकू हल्ला प्रकरणात एकाचा मृत्यू.
विराच्या सामंतपाडा परिसरातील एका डेकोरेशन कंपनीच्या गोदामाला आग. गोदामात ठेवण्यात आलेलं शूटिंग आणि डेकोरेशनचं साहित्य जळून खाक. आग नियंत्रणात आणण्यात यश. बुलढाण्याच्या राजूर घाटात अज्ञातानं वैधता संपलेला औषध साठा टाकल्याचा प्रकार समोर. वैधता संपलेल्या औषध साठ्यामुळे वन्य प्राण्यांसह मानवी आरोग्यालाही धोका निर्माण. स्थानिकांकडून दोषींवर कारवाईची मागणी.